Okay, hello. So this is Dr. Munde. Today we will speak about antioxidants and their role in skin disorders. त्वचा विकार आणि हानिकारक रेणू किंवा जे फ्री रॅडिकल्स असतात त्याचे दुष्परिणाम आपल्या त्वचेवरती होत राहतात. आणि हे हानिकारक रेणू किंवा जे ऑक्सिडेटिव्ह फ्री रॅडिकल्स ऑक्सिडेटिव्ह डॅमेज जो होतो फ्री रॅडिकल्स तयार होऊन, तर त्याचे कारण इज रिलेटेड टू आपलं आता देर आर मेनी फॅक्टर्स, म्हणजे राईट फ्रॉम एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स टू युअर लाईफस्टाईल फॅक्टर्स. एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स म्हणजे आता आपलं आवर इम्युनिटी इज डाऊन. आपण बहुतेक जण आतमध्ये ऑफिसेसमध्ये काम करतो. वी आर नॉट गेटिंग नॅचरली नैसर्गिकरित्या आपली इम्युनिटी स्ट्रॉंग नाही राहिलेली. मग अशा वेळेस काय होतं की हे जे आपलं बाहेरचे पोल्युशन किंवा UV रे जे आहेत, बेसिकली डिफरंट काइंड ऑफ रेडिएशन्स, मेनली बाहेर गेलात की सूर्यप्रकाशामधले UV रेज, आणि मग बाकीचे इंटेरियर देखील हे जे लाइटिंग असतात, दे ऑल्सो कॉज विजिबल लाईट प्लस दिस लाईट सोर्सेस, दे ऑल्सो कॉज, किंवा मोबाईल लॅपटॉप हे जे स्क्रीन त्याच्यावरनं जे रेज येतात, दे ऑल्सो कॉज ऑक्सिडेटिव्ह डॅमेज टू आवर स्किन. आणि मग त्याने अकाली वृद्धत्व त्वचेवरती दिसायला लागतं. सुरकुत्या येणं, टवटवीतपणा, जो स्किनचं जी इलॅस्टिसिटी असते ती कमी होणं, आणि बरेच पेशंट्स येतात. मग सगळेच जे इश्यूज आहेत फेस रिलेटेड, सुरकुत्या, डोळ्यांखाली रिंकल्स तयार होणं, चेहरा देखील एकदम समजा वय झालेला आहे 25 पण दिसतो 40-45 मधला. सो ऑल दिस इज बिकॉज ऑफ द डॅमेज ऑफ द फ्री रॅडिकल्स किंवा हानिकारक रेणू जे आहेत त्यामुळे. तर आपल्या आहारात किंवा डॉक्टर्स पण, मग वी ॲज डॉक्टर्स वी ऑफन प्रिस्क्राईब अँटीऑक्सिडंट्स इन द प्रिस्क्रिप्शन. आम्ही जे आहे त्याच्यामुळं मग हे अँटीऑक्सिडंट्स जे असतात हे हानिकारक रेणूला त्याचं डॅमेज कमी करण्यासाठी जे आहेत अँटीऑक्सिडंट्स ते दिले जातात. तर ते आपल्या आहारामध्ये दे आर देअर फ्रीली अवेलेबल. मग ते आहारातनंच घेणं खूप त्याला उत्तम पर्याय आहे. तर आहारामध्ये काय, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, पॉलिफिनॉल्स, बीटा कॅरोटीन, सेलेनियम. तर व्हिटॅमिन सी म्हणजे क जीवनसत्व. क जीवनसत्व इट इज व्हेरी इन ॲम्पल अमाऊंट्स अवेलेबल इन आपल्या जे इंडियन गुजबेरी, म्हणजे आवळा, संत्रा, पेरू, मोसंबी, लिंबू, सायट्रस फ्रूट्स, किवी, पॅशन फ्रूट, या सगळ्यामध्ये प्रचूर, म्हणजे खूप जास्त प्रमाणात व्हिटॅमिन सी अँड दॅट पेरू, हे सगळं आपण रेग्युलरली सेवन केलं पाहिजे. देन व्हिटॅमिन ई इज देअर इन ड्राय फ्रूट्स किंवा बदाम, अक्रोड, सूर्यफूल बी. यू कॅन गेट दिस थिंग. हे आता सगळं इट्स अवेलेबल ऑन गुगल. व्हिटॅमिन ईचे नॅचरल सोर्सेस दॅट यू कॅन इन्क्रीज इन युअर डाएट. मग बीटा कॅरोटीन किंवा व्हिटॅमिन ए डेरिव्हेटिव्स, मग त्याच्यामध्ये हिरव्या पालेभाज्या, शेवगा, दूध, पपई, पालक, ह्या गोष्टीमध्ये व्हिटॅमिन ए किंवा बीटा कॅरोटीन्स आर देअर. सो यू कॅन इन्क्रीज देअर. त्याचं सेवन आपण वाढवलं पाहिजे. पॉलिफिनॉल्स म्हणजे विविध रंगाचे, वेगवेगळ्या रंगाचे फळं, पालेभाज्या. देन यू शुड हॅव म्हणजे त्याच्याने, म्हणजे तुमच्या आहारामध्ये इट शुड बी हॅव्हिंग अ रेनबो ऑफ व्हेजिटेबल्स. तुमच्या आहारामध्ये किंवा प्लेटमध्ये धनुष्यबाणाच्या ह्याच्यात आपलं काय म्हणतात, रेनबो, त्याचे जे कलर्स आहेत तसे डिफरंट कलर्स ऑफ व्हेजिटेबल्स शुड बी देअर इन युअर डाएट. अँड सेलेनियम, याचं सोर्स यू कॅन इट इज अवेलेबल इन सम सीड्स. अँड दिस आर द नॅचरल सोर्सेस. तर मोठा काय तर आपल्या आहारात जे आहे, आपण प्रोसेस्ड फूड कमी केलं पाहिजे. प्रक्रिया केलेलं अन्न किंवा जे पॅकेट फूड्स, फास्ट फूड्स, लाईफ फास्ट झाले आणि वी आर ऑल्सो इटिंग फास्ट फूड्स, आणि मग त्याच्याने सगळे प्रॉब्लेम्स वाढत चालले आहेत. सो टेक टाइम, फाइंड आउट टाइम अँड टेक गुड हेल्दी डाएट विच इज रिच इन फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स. आहारामध्ये आपल्या तंतुमय पदार्थ पाहिजे आणि विविध रंगाचे पालेभाज्या, फळभाज्या हे निश्चित आपण वाढवलं पाहिजे. आणि मग अँटीऑक्सिडंट्स नैसर्गिकरित्या आपले बघा, आता मला आठवतं पूर्वी हे प्युअर देशी गाईचं घी, फळं, दे आर ऑल म्हणजे अनहायब्रिडाइज होते. आणि
आय कॅन सी की मी अजून बघतो माझे काही रिलेटिव्ह आहेत जे की ज्या टच 70-75 इयर्स 70-75च्या पुढे आहेत. त्यांची स्किन आणखी देखील दे आर क्वाईट हेल्दी स्किन, म्हणजे त्यांची स्किन आणि आजकालच्या 50शीतली स्किन इज इक्वलंट अशी म्हणजे अशी दिसते. आजकाल जे 50मध्ये जे स्त्रियांचे किंवा माणसांची स्किन झाली आहे ती, इफ यू प्रिव्हियस जनरेशन सी इट वॉज टू बी हॅपनिंग इन 70-75 इयर्स ऑफ एज. आणि ते जर केलं तर मग तुमचं स्किन चांगलं राहतं आणि औषधं गोळ्या घेण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं. ठीक आहे.